नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला कुठे फिरायला घेऊन जाणार नाही किंवा काही खास दाखवणारही नाही. आज मला तुमच्याशी एका तरुणाच्या छानशा प्रयत्नाबद्दल बोलायचं होतं. मंडळी, नुकताच मला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ दिसला. एक मराठी मुलगा, नाव सिद्धेश लोकरे. तो सध्या खूप मोठ्या ध्येयासाठी प्रयत्न करतोय. 30 दिवसामध्ये महाराष्ट्रातील 30 शाळांना भेट. त्या शाळांसाठी 3 कोटी रुपये जमवण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे. माझं शिक्षण मराठी शाळेतून झालं. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं सुद्धा झालं असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या अनेक मराठी शाळांची परिस्थिती आज कशी आहे. बऱ्याचदा मुलांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. कधी छप्पर गळतात, कधी भिंती कोसळतात, तर कधी मुलांना बसायला बागसुद्धा मिळत नाही. यासाठी कुणी येऊन मदत करेल, सरकारचं लक्ष जाईल का, हे सगळं न पाहता हा मुलगा त्या शाळांसाठी स्वतःहून 30 दिवसात तब्बल 3 कोटी रुपये जमवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे व्हिडिओ पाहिले की खरंच डोळे उघडतात. शाळांची खरी परिस्थिती दिसते आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मन भारावून जातं. आणि कौतुकाची बाब म्हणजे मागील तब्बल 20 दिवसांमध्ये शाळेसाठी त्याने 1.5 कोटी रुपये सुद्धा जमा केले आहेत. त्याचा आत्मविश्वास आणि प्रयत्न मला खूप आवडला, म्हणून मी सुद्धा माझ्याकडून छोटंसं योगदान दिलं आहे. आणि आता तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात, म्हणून मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. सिद्धेशच्या प्रयत्नाला मनापासून सलाम. आणि तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवरती त्याचे व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचा हा प्रयत्न शेअरसुद्धा करू शकता. तुमचा प्रत्येक शेअर सिद्धेशच्या ध्येयाला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आणखीन बळ देण्यासाठी मदत करू शकतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे.